तर एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये। आमदारांपाठोपाठ नगरसेवक देखील आता शिंदे गटात सामील होत आहेत। रत्नागिरीतही शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे। रत्नागिरीतील 23 पैकी 20 नगरसेवकांनी उदय सामंतांची भेट घेतली असून ते लवकरच शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे। तर रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उदय सामंत यांची रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर अनेक नगरसेवकांनी भेट घेतली असून लवकरच नगर परिषद निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असणार आहे। काल मी माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीमध्ये होतो, परंतु काल मी ज्यावेळी रत्नागिरीमध्ये होतो तेव्हा अनेक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कारण आता जिथे प्रशासक आहे जिल्हा परिषदेवर, नगरपालिकेवर देखील प्रशासक आहे, तिथे शिवसेनेचे एकूण 23 आमचे नगरसेवक होते। त्यातल्या 18 नगरसेवकांनी काल माझी भेट घेतली। 2 नगरसेवक आजारी असल्यामुळे मला भेटू शकले नाहीत, परंतु त्यांनी ती भेट घेतली ही मी मतदारसंघामध्ये आलो या विकासाच्या संदर्भामध्ये भेट घेतलेली होती। परंतु ती सगळी मंडळी शिवसेनेतच आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचा विचार त्यांना पटलेला असल्यामुळे काल त्यांनी मला भेट दिलेली आहे। आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा विचार हा मोठ्या पद्धतीने स्वीकारला जाईल असं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चित्र आहे। परंतु एक मात्र त्यांनी मत स्पष्ट व्यक्त केलं 18 नगरसेवकांनी, कारण त्या ठिकाणी नगरसेवक माजी नगरसेवकांनी त्या ठिकाणी प्रशासक आहे, त्यांनी एक स्पष्ट मत असं केलं व्यक्त की शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री पदावर पोहोचलेले एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे शिंदे साहेब हे विकास रत्नागिरीचा करू शकतील, त्याच्यामुळे त्यांची भेट घालून द्या अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे। पण हा 8 दिवसातला प्रवास जर आपण बघितला तर प्रत्येक जण याला काढून टाकलं, त्याला काढून टाकलं, याला पक्षातनं पद काढून घेतलं, याच्यामुळे आहे त्याच्यापेक्षा कटुता निर्माण होऊ शकते आणि ती कटुता होऊ नये याची दक्षता दोन्ही बाजूनं घेतली पाहिजे। आणि मला अभिमान वाटतो सांगायला की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे 50 जे आम्ही आमदार आहोत त्यांनी कुठेही मातोश्रीचा असेल, उद्धव साहेबांचा असेल, आदित्यजींचा असेल अवमान होईल अशी वक्तव्य देखील केलेली नाहीत किंवा आम्ही तसं बोललेलो देखील नाही। परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे, पक्षातनं काढून टाकणं, शेवटी भूमिका देखील विचारून घेणं आवश्यक आहे। विजय शिवतारे साहेबांची भूमिका काय आहे, विजय शिवतारे साहेबांना तिथे पूर्वीच्या घटक पक्षातल्या लोकांनी काय त्रास दिलेला आहे, हे दुःख विजय शिवतारे साहेबांचं ऐकून घेणं गरजेचं आहे ना, की त्यांना राष्ट्रवादीला कसं फेस करावं लागतंय। डायरेक्ट त्याने एखादी कुठची भूमिका मांडल्यानंतर त्यांना बाजूलाच करायचं, ही भूमिका जी काय घेतली जाते ही पोषक आहे असं काय मला वाटत नाही।